ते मारुती तिकडे. तर मित्रांनो, माझणे मातीबंदर येथील बैलगाडी शर्यत दुसरी बैलगाडी शर्यत या वर्षातील, आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सांगायचं तर फायनल गटामध्ये जे पहिली क्रमांक आलेला आहे, 1 वर्षाच्या गॅप नंतर उतरलेली गाडी आहे. ते म्हणजे सगळ्यांचे परिचय जे बबल्या पिंट्या ही जोड आणि मालक आहेत मंजुल पाटील, विनोद काका पाटील हाशिवरे. तर काय सांगतील, 1 वर्षानंतर जवळजवळ म्हणजे दीड वर्षानंतर गाडी आज पळाली आणि पुन्हा अलिबागकरांच्या मनातली जोड पळाली. आणि मागच्या ज्या चिखलीचा आपण मिनी व्लॉग टाकला त्याच्यामध्ये आपण मंजूळ सोबत थोडंसं बोललेलो, त्यावेळी बोललो की जे आपले जुने दिवस होतील ते परत येतील. तर काय सांगितलं त्याबद्दल? सर्वांचे आशीर्वाद होते म्हणून आज गाडी गुलालात धावली. आणि आपला जो बबल्या आहे, बबल्याचं वय सांगायचं तर जवळजवळ 14-15 वर्ष वय झालेलं आहे. बबल्या आता आपले ते 3 मार्चला 10 वर्ष पूर्ण होतील आणि ते अगोदरचे 4 वर्ष धरले तर 14 वर्ष बैल फायनल मध्येच पळतो. आज 9 वर्ष तरी बैल फायनल मध्येच पळतो आपला. नक्कीच. आणि सांगायचं तर म्हणजे जरा पब्लिक मध्ये चर्चा सुद्धा झालेली की आपली जेव्हा पुलनीला गाडी धावली कामात येते तेव्हा पाठी राहिली, तेव्हा कुठेतरी चर्चा झाली की बैल संपला. पण आज माझणे मातीबंदर मध्ये त्याच जोशामध्ये आणि ज्या जोशामध्ये 2 वर्षापूर्वी जी पळत होती गाडी अंतरामध्ये, त्याच जोशामध्ये आज गाडी नंबर राहिली. तर काय सांगितलं? जेव्हा जेव्हा वेळ इज्जतीवर येते तेव्हा बबल्या आणि पिंट्या हे करून दाखवतात. पण एका गोष्टीला वाईट काय वाटतं, जेव्हा गाडी पळत होती तेव्हा टायमिंगला 7-8 पंधरात बरेच जणांना आपण टायमिंगला गाडी बाबा या तुमची बसली आमची बसली आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण चिखली घाटात काय झालं, मी गाडी घेऊन गेलो पण तिथे मला थोडं वाईट वाटलं, कारण का असं पण नाही मी मोठे जोडीचे बरोबर हातला बरोबर बोलत होतो. पण ते काय झालं, तिथे बबल्या आणि तो ससा म्हणजे आपला तो खोंड, त्या जोडीला पण कोणीच बरोबर घेत नव्हतं. मला या गोष्टीला खूप वाईट वाटलं तिथे. म्हणजे सांगायचं दिवस चांगले असतील तर लोक सुद्धा वावा करतात आणि जर दिवस खराब असतील तर कोणी सोबत नसतं. पण माझ्यासमोर आपली सर्व पोरं आहेत, भूषण असेल, पार्थ, आशिष, राज असे सुशांत दादा, शुभम, निशू, हे सगळे पोरं आहेत. आपली टीम म्हणजे सर्व आहेत ना, शुभम वगैरे, सुशांत दादा, आपल्या गावातली पोरं आहेत, बबल्या पिंट्या ग्रुप आहे, हा सदैव आपल्या पाठीशी असतो आणि सर्व पोरं सर्व व्यवस्थित करतात. पण एक विशेष आहे की आपला जोर घरी असताना आपण 1 वर्ष पूर्णपणे मैदानापासून अलिप्त राहतो आणि त्यावेळी मग कसं म्हणजे लोकांच्या जोड्या धावतात आणि आपण त्या गटामध्ये धावलेलो असतो आणि लोकांच्या जोड्या आता नवीन येऊन सुद्धा तेवढं नाव करत आणि मग तो 1 वर्ष कसं संयम बाळगला असतो. बैलगाडी क्षेत्रात टिकायचं असेल तर संयमाशिवाय काहीच नाही. आणि 1 नंबर आला म्हणून कोणी गर्वही करू नका, कारण बैलगाडीचं क्षेत्र आहे, कधी काही होऊ शकतो. बरोबर. आणि म्हणजे विषय आहे की आपला जोड एवढा टॉप मध्ये धावणारा आणि थोडं म्हणजे दिवस प्रत्येकाचे असतात, पण त्यावेळी संयम बाळगणं महत्वाचं असतं. तर पुढे हाच जोड आपल्याला बघायला मिळणार की अजून काही चेंजेस? आता काय झालंय, घरी झाले 4 बैल आणि 4ही चांगले पडतात. फक्त आपला तो खोंड आहे तो जरा म्हणजे या वर्षीच त्याला पहिली शर्यत दाखवली, त्याच्यासाठी मग बबल्याला कधी कधी खाली हाकलायला लागेल. बबल्या चमकलेला, त्याला आराम पण द्यायला पाहिजे थोडं. ते सर्व बबल्यावर हाकलून जमणार नाही, कारण सर्व अपेक्षा केली तर आपल्याला बैल पळताना दिसेल किंवा नाही दिसणार हा आपल्याला पण, कारण का गेल्या वर्षी जे आपण मागे पडलो ते 2026 मध्ये बबल्या पिंट्याने आपल्याला यश दिलं पहिल्याच शर्यतीत. बरोबर. आणि जे नाव होतं विनोद पाटील हाशिवरे, जे ज्यावेळी गाडी झेंड्यावर पलटी होऊन सुद्धा फक्त बैलांच्या जीवावर गाडी 1 नंबरला येत होती, अशा 2-3 शर्यती झालेल्या आहेत. आणि त्या असं वाटतं की या वर्षी पुन्हा एकदा तोच जोश आणि तोच जल्लोष पुन्हा येईल. आणि हा नियोजन लागलं ते अचानक झालं. ऍक्च्युली खरी मेन मी फ्री क्वार्टर साठी गाडी आणणार होतो बबल्या आणि ससाची, तेच नाव दिलेलं. पण रात्री अचानक 10:45च्या आसपास मला अनंत काकांचा फोन आला की आपली गाडी फायनलला घेतात. तर बोल थांबा, मी राजन काकांना म्हणजे आपले ड्रायव्हर आहेत त्यांना मी त्यांचा विचार घेतला. काका बोलले आपण गाडी आपण हाकलूया. काकांचा थोड्या वेळात परत फोन आला, मला वाटलं की वजीर आणि पिंट्या आपण हाकलूया. आपण नाही बोलतो, काका बोलतो ओरिजिनल जोडी आहे. काय बोलते बघू, आपण एक तर ट्राय तर घेऊया. पण ते रात्री 11 वाजताचं नियोजन ते आज सक्सेस करून दाखवलं दोघांनी पण. नक्कीच. आणि जे नाव होतं ते पुन्हा तुझं आलेलं आहे. आणि जेव्हा उत्साह होता गाडी नंबरला आलेला, त्यावेळी जो तुझा जुना उत्साह होता तेव्हा सुद्धा आम्हाला बघायला मिळाला. तर अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी धन्यवाद. मला नाद एकच बैलगाडा शर्यत.
परत एकदा पहिल्या पक्ष असू घ्या त्यांचं घ्या. अहो एवढा चांगला प्रोग्राम झाला आमचा मित्रांनो. बोला ना देखत लागायला नको, सर्वांनी सहकार्य करा. सेमीफायनल जो धावून आला त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं